चला तर मंडळी, आज मी बनवणार आहे हेल्दी प्रोटीन बार। हा बार खूपच हेल्दी आहे। सकाळी एक प्रोटीन बार खाल्ला तरी पूर्ण दिवसभरासाठीची एनर्जी मिळते। थंडीच्या दिवसात शरीराला नेहमीपेक्षा जास्त ऊर्जेची आवश्यकता असते। अशा वेळी शरीराला पोषण देणारे पदार्थ खाण्यावर आपला भर असतो। थंडीत हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराची ताकद टिकून राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची जास्त गरज असते। अशा वेळी जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन बार खातो, पण त्याची किंमत खूप जास्त असते। त्यामुळे हे प्रोटीन बार विकत घेण्यापेक्षा घरीच केले तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते खाता येतात। यामध्ये सुका मेवा आणि सगळे नैसर्गिक घटक असल्यामुळे ते खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते। तर पाहूया थंडीच्या दिवसात हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी घरच्या घरी प्रोटीन बार कसे बनवायचे। आता तुम्ही साहित्य तर बघितलेच आहे। चला कृतीकडे वळूया। इथे मी अर्धा कप बदाम घेतलेले आहेत। ते मी असे लांबसर कापून घेते। तुम्ही त्याचे बारीक तुकडेही करू शकता किंवा मिक्सर मध्ये जाडसर वाटू शकता। आता इथं पॅन मध्ये मी हे ओट्स भाजून घेते। इथे मी 1 कप ओट्स घेतलेले आहेत। ओट्स आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। ओट्स थोडे क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथं ओट्स भाजायला मला जवळजवळ 5 ते 6 मिनिटे लागलेली आहेत। ओट्स छान भाजून झाले की ते आपल्याला साइडला काढून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। तुम्ही याच्या ऐवजी सुक्क जे आपलं खोबरं असतं ते खिसून घेऊ शकता। ते छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। इथे मला 1 ते 2 मिनिटं लागली ही रोस्ट करायला। तर आता हे छान रोस्ट झालं की मी हे एका भांड्यात काढून घेते। आता इकडे घेतलेले आहे मी अर्धा कप तीळ, अनपॉलिश तीळ आहे ते। तर हे मी छान मंद आचेवर भाजून घेते। आता हे तडतडेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। तर तीळ भाजण्यासाठी मला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत। हे बघा, हे तडतडायला सुरुवात झालेली आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता पॅन मध्ये मी घालत आहे आळशी। इथे आळशी पण मी अर्धा कपच घेतलेली आहे। मंद आचेवर आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे। आळशी परफेक्ट भाजली गेली पाहिजे। ती भाजल्यानंतर जो क्रंचीनेसपणा असतो ना तो खूप छान लागतो। जर ती थोडीशी जरी नरम राहिली ना तर ते चवीला चांगलं लागत नाही। त्याच्यामुळे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आळशी अशी तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। मला आळशी भाजायला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत। आपल्याला हे सर्व मंद आचेवरच भाजायचं आहे। इथे मी घेतलेलं आहे खसखस। तर आता खसखस ही छान अशी भाजून घ्यायची आहे। अगदी अर्ध्या मिनिटातच खसखस छान भाजली जाते। आता इथे मी अर्धा कप चिया सीड्स घेतलेले आहेत। हे चिया सीड्स आपल्याला 15 ते 20 सेकंद फक्त भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीयेत। नाही भाजले तरी चालतात, पण मी 15 ते 20 सेकंद छान असे भाजून घेतलेले आहेत। पॅन मध्ये मी घातलेला आहे 1 चमचा साजूक तूप। त्याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा कप बदाम, अर्धा कप पिस्ता आणि अर्धा कप काजू। हे छान आपण कापून घेतलेले होते। तर आता हे आपल्याला तुपावर छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत। मंद आचेवरच आपल्याला हे सगळं क्रंची होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक वेळेस थंडीच्या दिवसात मी डिंकाचे लाडू बनवत असते। तर यावेळेस काहीतरी नवीन म्हणून मी मुलांसाठी हे प्रोटीन बार बनवत आहे। तर आता हे रोस्ट करत असताना मला तूप थोडं कमी वाटलं, त्याच्यामुळे अजून मी 2 चमचे ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। छान असे क्रंची होईपर्यंत आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर हे ड्रायफ्रुट्स भाजायला मला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं लागली। छान क्रंची झाले त्याच्यानंतर आता मी हे ट्रान्सफर करून घेते। आता या भांड्यात मी घेतलेलं आहे 1 चमचा तूप। त्याच्यात घालत आहे मी पंपकिन सीड, मेलन सीड आणि सनफ्लावर सीड। हे पण सीड्स मी प्रत्येकी अर्धा अर्धा कप घेतलेले आहेत। आता हेही आपल्याला तुपावर छान असे
रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता हे रोस्ट करायला मला जवळजवळ 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत. हे क्रंची होईपर्यंत आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता छान हे क्रंची झालेले आहेत. आता हे मी ट्रान्सफर करून घेते. आता इथं एका भांड्यात मी घेतलेले आहेत खजूर. बिया काढून हे खजूर अर्धा किलो आहेत. तर आता याच्यात मी घालत आहे 3 चमचे पाणी घातलेलं आहे मी इथे. पहिला 2 चमचे घातले, त्याच्यानंतर पुन्हा मी 1 चमचा घातलेला आहे. त्याच्यामुळे टोटल 3 चमचे पाणी घातलेलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. हे बघा, हे छान असं ग्राइंड झालेलं आहे. हे बघा, सर्व आपल्याला रोस्ट केलेले पदार्थ ड्रायफ्रुट्स इथे प्लेटमध्ये आहेत. हे थोडं गार होऊ द्यायचं आहे. आता इथं पॅनमध्ये घेतलेलं आहे मी 1 चमचा साजूक तूप. त्याच्यामध्ये हे आपण खजुराची पेस्ट घातलेली आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पीनट बटर. हे तुम्हाला बाजारात इझिली मिळतं. हे क्रीमी पीनट बटर आहे. तुम्ही याच्याऐवजी क्रंची वापरू शकता. माझ्याकडे हे घरी अवेलेबल होतं म्हणून मी हेच वापरलं. तुम्ही कोणतेही वापरू शकता. आता आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता हे बॅटर तवा सोडत आहे, म्हणजे हे व्यवस्थित बरोबर झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी हे किशमिश घालते. ब्लॅक किशमिश घातलेले आहे मी. बारीक तुकडे करून घालायचे आहेत. तुम्ही नॉर्मल किशमिशही घालू शकता. आता अर्धा मिनिटाचं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त काही शिजवायची गरज नाही. आता आपले ड्रायफ्रुट्सही छान थंड झालेले आहेत. आता एका भांड्यात मी हे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेते. सर्व आपण क्रंची केलेले आहेत. तर प्रोटीन बारमध्ये याचा क्रंचीनेसपणा येतो, त्याच्यामुळे ते खूप छान लागतात. तर आता याच्यामध्ये मी घालत आहे जायफळ. तुम्ही याच्यामध्ये इसेन्सही घालू शकता, वेलचीची पूडही घालू शकता. तर मी जायफळ घातलेलं आहे. तर हे छान मिक्स करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला खजूर आणि पीनट बटरची ही पेस्ट घालायची आहे. हे गरम असतानाच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोणी शक्य नसेल तर तुम्ही हातानेही ते करू शकता, पण खजूर गरम असतात त्याच्यामुळे मी स्पूनने करत आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हे बघा, हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी इथं केक बनवायचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही तूपही लावू शकता या भांड्याला. आता हे सर्व मी याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर हे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता मी जे बनवलं होतं त्याचं अर्ध मिश्रण मी याच्यामध्ये घातलेलं आहे. हे छान प्रेस करून घ्यायचं. आता हे आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 2 तास मी इथं रूम टेम्परेचरवर हे झाकून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता 2 तासानंतर आता मी हे डिमोल्ड करून घेत आहे.
अगदी सहजपणे निघतं हे. हे बघा एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे मी कट करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स आपण लांब लांब कट केले होते, त्याच्यामुळे कट करायला थोडं असं मध्ये मध्ये हात लावावा लागतो. तुम्हाला जर परफेक्ट कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही हे ड्रायफ्रुट्स जाडसर वाटूनही करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपले प्रोटीन बार छान असे तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे कट करू शकता. हे बघा मस्त असा आपला हा घरच्या घरी आणि कमी खर्चात हा प्रोटीन बार तयार झालेला आहे. तुम्हीही या हिवाळ्यात हे प्रोटीन बार नक्की तयार करा. मुलांनाही द्या आणि तुम्हीही खा. कारण प्रोटीनची गरज सगळ्यांनाच असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच प्रोटीनची गरज असते. तर जे मी अर्ध सारण ठेवलं होतं त्याचे मी असे हे लाडू वळून घेते. हे बघा लाडू एकदम सहजपणे वळले जातात. कोणाला पाहिजे कोणी लाडू खाऊ शकतं, कोणाला पाहिजे कोणी प्रोटीन बार खाऊ शकतं. हे बघा अशा पद्धतीने मी दुसरेही लाडू वळून घेते. म्हणजे अर्ध्या सारणाचे मी प्रोटीन बार बनवले, अर्ध्या सारणाचे मी प्रोटीन लड्डू बनवले. तर हे बघा माझे लाडूही तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी याची प्रोटीन बार किंवा प्रोटीन लड्डूची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी याची हेल्दी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.